हॅलो स्टुडंट, आजचा प्रश्न आहे खालील प्रश्नाचे उत्तर सांगा. आता आपल्याला ह्या सगळ्या डेसिमलची काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. आपल्याकडे ॲडिशनचे ऑप्शन पण आहेत. तर बऱ्याच वेळेस मुलांना डेसिमलच्या ॲडिशनमध्ये प्रॉब्लेम असतो. तर आपल्याला डेसिमलची ॲडिशन करायची आहे. तर आपल्याला प्रॅक्टिकल जे नंबर आहेत एका साईडला घ्यायचे आणि डेसिमलचे नंबर त्या साईडला घ्यायचे. याच्यासाठी आपल्याला काय करायचं ते एकच ट्रिक ध्यानात ठेवायची की डेसिमलच्या खाली डेसिमल आला पाहिजे. ही ट्रिक आपल्याला इथे यूज करायची आहे. तर बघा इथं पहिला नंबर किती आहे, 400. तर या नंबरमध्ये कुठल्याही प्रकारचं डेसिमल नाही आहे, तर आपण जनरेट करायचं आहे आणि त्याच्या पुढं 2 झिरो आपण मांडायचे. तर आपल्याकडे मॅक्झिमम डेसिमल नंतर किती व्हॅल्यूज आहेत, 3. तर डेसिमल नंतर इथे किती झिरो ऍड करायचे, 3 झिरो आपल्याला इथे ऍड करायचे. दुसरा नंबर आहे आपला 0.04. तर डेसिमलच्या खाली डेसिमल आला पाहिजे, तर हे होईल 0.04. अशा प्रकारे हे व्हॅल्यू येईल. आता ह्या साईडला व्हॅल्यू नाही तर आपण इथे 0 ऍड करू शकतो. नंतरचा नंबर आहे आपल्याकडे 0.4 इंटू 10. तर 0.4 आणि 10चं मल्टिप्लिकेशन असेल फक्त 4. त्याच्यामुळे डेसिमल काय होईल, 10 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे डेसिमल निघून जाईल. इथे किती होईल, 4. याच्यानंतर काहीही व्हॅल्यू नसल्यामुळे आपण इथे 0 घेऊ शकतो. नंतरची व्हॅल्यू आहे आपली 0.004. इथे घ्यायचं 0 आणि इथे घ्यायचं 004. आणि लास्टचा नंबर आहे आपला 0.4. तर पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, त्यामुळे इथे येईल 0, इथे येईल 4. इकडे काही व्हॅल्यू नाही तर आपण इथे 0 ऍड करू शकतो. डेसिमल नंतर 0ची व्हॅल्यू नसते. आता आपल्याला यांना ऍड करायचं आहे, ठीक आहे. तर 0 इथे 4 एकदा आलेलं आहे म्हणून 4 येईल. इथे ऍडिशन मध्ये 4 एकदा आलेलं आहे म्हणून 4 येईल. इथे पण ऍडिशन मध्ये 4 एकदा आलेलं आहे म्हणून 4 येईल. डेसिमल द्यायचा आहे. इथे 0 मध्ये 4 एकदा आलेलं आहे म्हणून 4 द्यायचं. इथं 0 आहे आणि इथं आहे 4. तर आपला ऑप्शन येत आहे 404.444. म्हणजे आपला ऑप्शन येत आहे सेकंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.